श्री शनिदेवा, सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनिदेवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसुत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करताना परमार्थ कसा हवा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला सत्संग कसा हवा, साधना कशी करावी, जेणेकरून जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरात पडावा। पुण्य म्हणजे असं दाखवणारी वस्तू नसते, पुण्य पदरात पडावा याचा अर्थ मानसिक स्थिरता लाभणं, मनोवांछित इच्छा पूर्ण होणं, जे जे वांछिले ते ते होवो भव, स्वास्थ्य लाभणं, आरोग्य व्यवस्थित राहणं, कुटुंबामध्ये कलह निर्माण न होणं, सगळ्यांचे एका विचाराने नांदणं, शब्दाला वजन राहणं, हे पुण्यच आहे। खूप लोकांना असं वाटतं पुण्य म्हणजे एक ट्रॅक्टर भरून कुठला येणार आहे का ट्रक भरून येणार आहे, काहीतरी वेगळं आहे असं काही लोकांचा समज आहे। खूप लोकांचा समज असं होतो। आणि पाप म्हणलं, पापाची व्याख्या साधी सोपी आहे। पापाची व्याख्या अष्टदरिद्रीमध्ये राहणं, सतत चिडचिड राहणं, मनाच्या विरुद्ध काम करणं, काम होणं, ज्या गोष्टी अशा आहेत ज्या मनो इच्छा पूर्ण न होणं, दुर्डीतलं भाकर जेवून खाणं सुद्धा होणार नाही असं आळस निर्माण होणं, वाद वितांड माजणं, कटकटी निर्माण होणं, सतत मनामध्ये भय राहणं, भीतीदायक वातावरण निर्माण होणं, सतत पैसा असून सुद्धा त्याचा सदुपयोग न होणं, सतत मनाने विकलांग राहणं, मनाने कमकुवत राहणं, त्याला पाप म्हणायचं। पाप म्हणजे असं का वेगळं काय असं प्रकार नाही आहे, मागेच घ्या ना, वेगळं काय प्रकार नाही आहे असं मोठं। पण हे करत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं। आपल्याला वाटतं 108 वेळा नामस्मरण केलं की आपलं काम भागलं, पण 108 वेळा नामस्मरण करत असताना जे मनामध्ये भाव असते ते भाव कायम टिकवणं यालाच पुण्य म्हणतात आणि न टिकवणं याला पाप म्हणतात। साधी सोपी गोष्ट आहे। साधनेपुरतं शुद्ध शुचिर्भूत होणं आणि साधना पूजा अर्चा झालं की मग आपलं मूळ गुण दाखवणं ह्याला पाप म्हणतात। पाप आणि पुण्य आपल्या जवळ आहे, कुठेही लांब गेलेलं नाही आहे। छोट्या छोट्या गोष्टी आपण जर विचार केलं, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात। जशी गाय आहे,
प्रत्येकाच्या घरामध्ये बऱ्यापैकी गाय असतील. मग ती गाय काळी असो, पांढरी असो, लाल असो, ती देशी असो, खिलार असो, गावरान असो, ना जर्सी असो, पण त्याचं दूध हे पांढरंच आहे. त्याचं दूध कसं आहे? पांढरंच आहे. तसं कुठलाही साधू असो, कुठलाही पंथाचा असो, ना दक्षिणेचा असो, ना उत्तरेचा असो, ना पूर्वेचा असो, ना पश्चिमेचा असो, कुठलाही साधू असो, तो ग्रंथ कुठलाही असो. उत्तरेला वैष्णवला जास्त म्हणतात, काय रामचरित्र मानस असेल किंवा अन्य ग्रंथ असतील, आणि दक्षिणेला शिवाला जास्त मानतात म्हणून शिव महापुराण असेल किंवा अन्य काय ग्रंथ असतील, किंवा पूर्वेला बुद्ध समाज जास्त मानतात म्हणून तिथं बुद्धाला मानणारे विचारसरणी जरी असले तरी सगळ्यांचा हेतू उद्देश हा एकच आहे. तो हेतू उद्देश एकच राहण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे की जगाचा कल्याण व्हावा, सर्व मानव जातीचा कल्याण व्हावा, हा एकच हेतू आहे. तसं आपण सुद्धा साधना करत असताना कुठल्याही देवतेची साधना करा, कुठल्याही देवतेची उपासना करा. हे करत असताना मात्र मनामध्ये हेतू एकच असावा, तो स्वतःचा उद्धाराबरोबर जगाचा कल्याण व्हावा. हे आपण मानत नाही, हे आपण करत नाही. जसं गाय विविध प्रकारचे असून सुद्धा दूध एकाच प्रकारचे देते, तसं साधना विविध पंथाचं केला असताना सुद्धा त्यातला सार हा एकच निघाला पाहिजे. जगाचा उद्धार झाला पाहिजे, आपला उद्धार झाला पाहिजे, कुटुंब सुव्यवस्थित चालला पाहिजे. सुभाषा, सुभाषित, सुचा अर्थ सुंदर. सुभाषित म्हणजे तो भाषा कुठलीही असो त्यातला अर्थ हा एकच असावा, दुसरा अर्थ नसावा. ही खरी साधना आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. खूप मोठ्या प्रमाणात आपण दुर्लक्ष अशा करतो की त्याच्यातनं कल्याण आपला होणार असतो, पण ते विषय सोडतो आणि दुसराच विषय आपण धरून बसतो, दुसराच विषय धरतो. मी पूजा करत असताना माझा पती मोबाईल चालत होता. कुणाचा? तो माझा. याच्यावर लक्ष जास्त. मी पूजा करत असताना सासूबाई मोठ्या मोठ्याने गप्पा मारत होत्या. हे विनाकारण मन विचलित करणं, द्विधा मनस्थितीत राहणं आणि आपल्या साधनेला तिरांजली देणं. खूप छोट्या छोट्या गोष्टी. एकाला 2 पत्न्या होत्या. एक धर्माने दिलेली आणि एक अशीच आलेली. धर्माने दिलेली वयस्कर होती आणि अशीच आलेली वयाने लहान होती. तर ते लहान वयाने असल्यामुळे पतीचे केस पांढरे झाले. पतीचे केस कसे झाले? पांढरे झाले. ते फिरायला जाताना पतीचं सगळं हे रूप रंग त्या पत्नीला आवडत नव्हतं, छोट्या पत्नीला. मग आवडत नसताना तिनं म्हणाली की आपण बाहेर जाताना पूर्ण दाढी केस कटिंग सगळं चम्मन गोटा करून घ्यावा, केसच नसावा, जेणेकरून वय कळता कामा नये. मग केली त्यांनी चम्मन गोटा. आपलं तेल बिल लावला सुंदर छान, सुनो पावडर वगैरे वगैरे सगळं, आणि घरी आला फिरून. तर दुसरी पत्नी म्हणाली
की तुम्ही माझ्या मुलासारखे वाटता. धर्माने दिलेली पत्नी म्हणाली, तुम्ही चम्मनगोटा गेल्यामुळं आणि उंचीला कमी असल्यामुळं तुम्ही मला मुलगा वाटताय. तिला पती वाटताय पण मला मुलगा वाटताय, त्याचं काय करायचं. परत त्यांनी डुप्लिकेट केस लावले सगळे. पहिली पत्नी म्हणा लागली की तुम्ही मला बाप वाटताय. केस काढलं तर पहिली पत्नी म्हणा लागली की तुम्ही मुलगा वाटताय. ह्या द्विधा मनस्थितीमध्ये तो वेडा झाला, वेडा. तसं आपण सुद्धा सत्संग घरामध्ये साधना करत असताना आपण द्विधा मनस्थितीत का राहतो. मग कशी साधना आपली पूर्ण होणार. होणार नाही. जोपर्यंत स्वतःचा विश्वास स्वतःवर राहत नाही तोपर्यंत तुमची साधना खरी नाही. खरी साधना नाहीये. तुमचं लक्ष कुठं मोबाईलमध्ये, तुमचं लक्ष कुठं चहामध्ये, कुठं तुमचं लक्ष पायतानामध्ये, तुमचं लक्ष पर्समध्ये, तुमचं लक्ष खिशात काय, कोण काय काय करतोय काय नाही, हे जर असं लक्ष असेल तर साधना पूर्ण होणार नाही. कदापि होणार नाही. तुम्ही साधनेला बसत असताना 100 प्रश्न डोळ्यासमोर येतात. तुम्हाला वाटतं माझ्यासारखा हुशार कोणी नाही. साधना करत असताना अनेक मार्ग डोळ्यासमोर दिसतात. मी अमुक करू शकतो, मी तमुक करू शकतो, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी एवढा मोठा आहे, मी एवढा छोटा आहे, मी किरकोळ नाही आहे, मी खूप उंच आहे, माझी विचाराची श्रेणी उच्च आहे, हे मी असं सहज लोकांना फसवू शकतो, सहज गंडवू शकतो, सहज लोकांना आपले चुना लावू शकतो, सहज चोरी करू शकतो, सहज लबाडी करू शकतो, हे म्हणत म्हणत आपण साधना करत असतो. खरं आहे का खोटं आहे मला सांगा. खरं आहे का खोटं आहे. खरं आहे का खोटं आहे. हे म्हणत साधना करत असतो. 100 प्रश्न निर्माण करतो आपण. सहज आपण त्यातनं अलगद बाहेर पडू शकतो. सहज आपण चोर वाटाने बाहेर पडू शकतो. सहज घराच्या सासूला चुना लावू शकतो. सहज नवरा म्हणतो मी पत्नीला चुना लावू शकतो. एवढी माझ्याकडे ताकद, पावर आली. पावर करतात ना असं, पावर आली, पावर. एकदा मांजर रस्त्याने जात असताना त्याला लांडगा भेटला. मांजर रस्त्याने जात असताना लांडगा भेटला आणि दोघांची मैत्री झाली आणि दोघांची चर्चा चालली होती. श्रेष्ठ कोण. लांडगा म्हणाला माझ्याकडे 100 कल्पना आहेत. सहज एखादा शत्रू माझ्या अंगावर आला तर 100 मार्गातनं मी बाहेर जाऊ शकतो, एवढी कल्पना माझ्याकडे आहेत. मांजरीन मावशी म्हणाली बाबा तू हुशार आहेस पण माझ्याकडे एकच कल्पना आहे. मी जास्त कल्पना करू शकत नाही, मी भित्री आहे. आणि अचानक कुत्र्यांचा आवाज आला, कल्लोळ मोठा. कुत्र्यांची टोळी निघाली आणि कुत्र्यांच्या टोळीमध्ये जवळ आल्यानंतर मांजरीन हळूच जाऊन झुडपात जाऊन लपली. हा लांडगा म्हणाला माझ्याकडे 100 कल्पना आहेत, 100 विचार माझ्याकडं, मी 100 युक्त्या आहेत माझ्याकडं. हे म्हणता म्हणता कुठली युक्ती आपण उपयोग करायची आता बाहेर पडण्याचा. पहिली युक्ती नको, दुसरी नको, तिसरी नको, चौथी नको, 5वी नको, 6वी नको. म्हणता म्हणता सगळे कुत्रे आले आणि त्याला फाडून खाल्ले. तसे तुमच्या डोक्यात 100 प्रश्न आहेत, 100 मार्ग आहेत असं तुमची कल्पना आहे, पण काही उपयोगाचे नसते. एक ना धड बहारावर चिंध्या. साधना करत असताना सुद्धा असे निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात. वाईट मार्गाचे सगळे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि आपल्याला फसवत असतात. साधनेपासून लांब नेतात. असे साधनेपासून लांब नेतात. काही लोकांना वाटतं मी साधना करतो म्हणजे आता खूप बदललोय. साधना करत असताना असं वाटतं की माझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण झाला आहे. मी आता खरं बोलणार, मी आता लबाडी करणार नाही, मी आता चोरी करणार नाही, मी व्यवस्थित करेन, अशी कल्पना त्या साधनेच्या वेळेस होतं. आणि साधना सोडून तासभराने मात्र आपलं मूळ स्वभाव उभं राहतं. मूळ स्वभाव उभं राहतं. बघा तुम्ही तुमचा अभ्यास करा.
एकदा काय झालं, एकाकडं सामर्थ्य होतं, देवांचं वाद निर्माण झाला. देव आणि दैत्य. ते म्हणाले श्रेष्ठ कोण? सगळे देव म्हणाले सगळे श्रेष्ठ आम्ही आहोत, सगळे श्रेष्ठ, जगात सगळे श्रेष्ठच आहेत, लबाडी कोणी करत नाही, सगळ्यात बदल होतो, असं बृहस्पतीचं म्हणणं. दैत्यांचा गुरु शुक्राचार्य तिथं आले. ते म्हणाले सगळं लबाड आहे. म्हणलं लबाडाचं राज्य आहे, जो लबाडी करेल तो मोठा होईल, जो चोरी करेल तो मोठा होईल. मूळ स्वभाव काय बदलत नाही. देव म्हणा लागले मूळ स्वभाव बदलतं, दैत्य म्हणा लागले बदलणार नाही. मग आता काहीतरी प्रयोग करून दाखवला पाहिजे. बृहस्पतीने, देवांचे गुरु बृहस्पती यांनी रस्त्यानं चाललेल्या मांजरींना मुलगी केली. काय केली? मुलगी. आणि ती मुलगी उपर झाली, वयात आली असं दाखवलं आणि तिचं लग्न केलं. लग्नाला बसवलं, अक्षता पडणार आहेत, खुर्चीवर बसवलं, नवरा नवरी दोघंही बसले. मुलगी कोण होती? कोण होती? मांजरीन. ती खुर्चीवर बसली. दैत्याचा गुरु शुक्राचार्याने हळूच 2 उंदरं आणले, 2 उंदरं, आणि त्या खुर्चीच्या खाली सोडलं. खुर्चीच्या खाली उंदरं सोडल्यावर चूचू करा लागल्यावर ही मांजरीन बघितली, ही पोरगी बघितली. ही पोरगी जशी बघितली तशी ती मांजरीन होऊन झडप घातलीच. मूळ गुण गेला का तिचा? तसं तुमचं मूळ गुण गेलाय का एवढी साधना करून सुद्धा? का तर साधना मनापासून न केल्यामुळं, मनस्थिती द्विधा स्थितीत मनस्थिती असल्यामुळं आपला मूळ गुण जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. पण मूळ गुण घालवण्यासाठी एकनिष्ठ, एक तत्व, एक वचनी, एक पत्नी, ज्या काही पुराणाने सांगितलेलं आहे, साधनेची सिस्टीम पद्धत सांगितलेली आहे, त्या पद्धतीनं साधना केला तर आपण सुद्धा मूळ पदाला सुद्धा बाजूला सारू शकतो आणि स्वतःच्या कर्तृत्वाने कर्म बदलू शकतो. यावर माझा विश्वास आहे, लक्षात ठेवा. स्वतःच्या कर्तृत्वाने कर्म बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असून सुद्धा त्याचा आपण सदुपयोग करत नाही, त्याचा दुरुपयोग करतो आणि कारण नसताना अंगावर संकट ओढून घेतो. कारण नसताना संकट घेतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला का सांगितलं? ह्या आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी नाही आहेत, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनामध्ये घडणारे. एक खूप श्रीमंत महिला होती, खूप श्रीमंत, आणि पूर्वी असा मोबाईल, घड्याळ वगैरे हा प्रकार थोडासा कमी होता घड्याळ, पण दुर्मिळ. सगळ्या लोकांना घड्याळ मिळतो असं नव्हतं. त्या खूप श्रीमंत असल्यामुळं 2 त्याच्याकडं एक महिला कर्मचारी होत्या, आणि महिला कर्मचारी असल्यामुळं तिने एक कोंबडा ठेवला होता. कोंबडा. त्या श्रीमंत महिलेनं काय ठेवला होता? कोंबडा. कोंबड्याला टायमिंग सांगायचे असते का आरवायचं? बरोबर तो टायमाला आरवतोच. पहाट झाली की तो ओरडतोच. पहाट झाली की ते ओरडली की कोंबडा ओरडला ही आजीबाई उठायची, दोन्ही नौकरांनीला उठवायची आणि कामाला लावायची. संध्याकाळपर्यंत कामच काम. ह्या महिला वैतागल्या. पूर्वी असं पद्धत नव्हती की पर्याय ह्या मालकीला सोडलं की दुसऱ्या मालकीनीकडे जाऊ, असं पद्धत नव्हतं. एक नीतीनं राहायचे लोक, पण त्या मालकीनीला त्यांना सोडता येत नव्हतं. एक वचनी होत्या, दिलेले शब्द पाळायच्या. कोंबडा आरवलं की म्हातारी उठायचीच. एक दिवशी दोघीनं ठरवलं, मला आरवणाऱ्या कोंबड्यालाच आपण कापूया, ह्या आरवणाऱ्या कोंबड्यालाच आपण कापूया. त्यांनी ठरवलं. आणि आजीबाई संध्याकाळ झाल्यानंतर झोपल्या.
झोपल्यानंतर कोंबड्याच्या खुरड्यामध्ये दोघी गेल्या, त्याचं मुंडकं धरलं आणि ते मुरगाळलं, मुंडकंच काढलं बाजूला, जाग्यावरच कोंबडं गप्प झाला. तसंच त्याने ठेवलं आणि झोपलं. तसंच झोपल्यामुळं कोंबडा आरवना म्हणून म्हातारी उठली, बघते तर का कोंबडा मेलेला होता. कोंबडा मेल्यामुळं ती म्हातारी आता ती काय असेल ते तिचं ते विल्हेवाट लावलं असेल त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे. मग दुसऱ्या दिवशी म्हातारी झोपली, हे दोन्ही नौकरांनी झोपले. ही कोंबडा पहाटे 3-3:30ला आरवतं, पण म्हातारी 2:30 वाजताच उठली आणि दोघींना उठवली. म्हातारी 2:30 वाजताच उठली आणि दोघींना उठवली. तिला वाटले की आता 3-3:30 झालेत म्हणून त्यांना कामाला झोपली. दुसऱ्या दिवशी तर 1 वाजताच उठवली, तिला टायमिंग कळत नव्हतं. मग मला सांगा, एक आपत्ती घालवण्यासाठी दुसरी आपत्ती आपण ओढवून घेतो का नाही जीवनामध्ये? घेतो का नाही? मग साधना करत असताना, कारण नसताना आपण कल्पनेची इमारत बांधतो आणि कल्पनेच्या इमारतीमध्ये फसतो आणि साधना मात्र बाजूला पडते. पडते का नाही मला सांगा? कारण नसताना असे कल्पना मांडणं सुद्धा एक प्रकारचं वाईट कल्पना मांडणं सुद्धा आपल्या प्रपंचाचं वाठोळं केल्यासारखं आहे. साध्या गोष्टी आहेत या, खूप साध्या गोष्टी. काही लोकांनी तर साधना याच्यासाठी करतात की माझ्या साधनेच्या बळावर माझं राज्य निर्माण व्हावं. कशावर राज्य निर्माण व्हावं? तंबाखूवर, मिसरीवर, दारूवर, चोरीवर, लबाडीवर. माझे वाणी मी म्हणन ते व्हावं, मी पैसे चोरल तेवढं कुणाला कळू नये, ह्याच्यावर तुमचे राज्य. अरे साधना ह्याच्यासाठी करताय, क्षुद्र गोष्टीसाठी. ह्याच्यामुळं स्वतःचं नुकसान होता होता कुटुंबाचं सुद्धा नुकसान होतं, कुटुंबाचं सुद्धा नुकसान होतं. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ तो असा पाहिजे, तो परमार्थ असा पाहिजे की हृदयातला देव सुद्धा जागा झाला पाहिजे. लक्षात ठेवा, हृदयास्थानी असलेला ईश्वर जागा झाला पाहिजे, ती खरी साधना आहे. देव दुसरीकडे नाही आहे, तो देवळा देव नसतो. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, विस्तू खूप मोठ्या प्रमाणात विस्तू आहे, निखरा आहे. तसं हृदयास्थानी सुद्धा विस्तू निखरा आहे ना, त्याचा अंश आपल्यात आहे ना, पण त्याच्यावर राख चढलेला आहे. त्या राखेमध्ये तो निखारा दिसना झालाय. म्हणून नामाच्या रूपाने, साधनेच्या रूपाने तुम्ही फुंकर घाला. फुंकर घातलं की आतली अग्नी भडकते आणि सगळे दुर्गुण जाळून टाकते, सगळे दुर्गुण जाळून टाकते. ही खरी साधना आहे. साधी सोपी गोष्ट आहे. साधना करणं म्हणजे वेगळं काय सिस्टीम नाही आहे. मनाची एकाग्रता करणे, मन, शरीर आणि तुमची बुद्धी एका लाईनीत आणणं. मन, तुमची बुद्धी, तुमचं शरीर एका वळंबात ठेवणं म्हणजे साधनेची पहिली पायरी आहे. लक्षात ठेवा.